नमस्कार मित्रांनो. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींचा पराभव झाला आणि त्यामागे सर्वात जास्त चर्चेत राहिला तो मुद्दा म्हणजे बांगलादेश सीमेलगतचे अजूनही पूर्णपणे फेन्स न झालेले 420 किलोमीटरचे अंतर. मित्रांनो नमस्कार, मी आहे प्रमोद आणि आपण पाहता डिजिटल चावडी. मित्रांनो, आपल्या घराभोवती आपण कंपाऊंड वॉल का बांधतो? कारण आपल्याला माहित असतं की भिंत असेल तर सुरक्षा मजबूत राहते. आता विचार करा, घराभोवती भिंतच नसेल तर कोण आत येतंय, कोण बाहेर जातंय हे नियंत्रित करणे किती कठीण होईल. अगदी हीच गोष्ट देशाच्या सीमेलाही लागू होते. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये एकूण सीमा 4096 किलोमीटर इतकी आहे. ही जगातील सर्वात लांब भूसीमांपैकी एक आहे. तब्बल 2216 किलोमीटर सीमा एकट्या पश्चिम बंगाल राज्याला लागून आहे. म्हणजे भारत बांगलादेश सीमेमधील सर्वात मोठा हिस्सा पश्चिम बंगालमध्ये आहे. केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमधील या सीमेत 1647 किलोमीटर भागांवर फेन्सिंग पूर्ण झाली आहे. मात्र 569 किलोमीटर भागांवर काम बाकी आहे. यातील 112 किलोमीटर भाग भौगोलिक कारणामुळे नॉन फिजिबल आहे, तर 456 किलोमीटर भाग तांत्रिकदृष्ट्या फिजिबल असूनही काम पूर्ण झालेले नाही. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काही भाग नदीकाठचा आहे, काही भाग दलदलींचा आहे आणि काही भागात जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळं फेन्सिंगचं काम रखडलेलं आहे. यातील सुमारे 420 किलोमीटर भागांचा उल्लेख राजकीय चर्चेत वारंवार केला जातो. कारण सीमा उघडी राहिल्यास घुसखोरी, तस्करी आणि इतर बेकायदेशीर हालचालींवर नियंत्रण ठेवणे अधिक कठीण होते. पण मित्रांनो, त्रिपुरा, मेघालय, आसाम आणि सिक्कीममध्ये जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया तुलनेने सुरळीत झाले आणि काम पुढे सरकत गेले. पण पश्चिम बंगालमध्ये परिस्थिती खूपच वेगळी होती. कारण सीमा सुरक्षा हा विषय केंद्र सरकारचा असला तरी जमीन अधिग्रहण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. हे अगदी घर बांधण्यासारखंच आहे. तुम्ही कंत्राटदार तयार ठेवला, पैसे दिले, साहित्य आणलं, पण जमीनच ताब्यात आली नाही तर बांधकाम कसं सुरू होणार? 2019 मध्ये मोदी सरकारने या प्रकल्पासाठी सुमारे 1100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. अशी माहिती सरकारी आणि माध्यमीय अहवालांमध्ये समोर आली आहे. त्यानंतर पश्चिम बंगालकडे सरकारी जमीन उपलब्ध करून देण्याची विनंती केंद्र सरकारने केली होती. परंतु प्रक्रिया अपेक्षित वेगानं पुढे गेली नाही. कधी शेतकऱ्यांचा प्रश्न पुढे आला तर कधी नद्यांच्या प्रवाहामुळे अडचणी असल्याचं सांगण्यात आलं. कधी स्थानिक, सामाजिक आणि प्रशासकीय अडचणींचा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे काम पुन्हा पुन्हा लांबणीवर पडत गेले. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे BSFचे जवान दिवस रात्र सीमेवर तैनात असतात. पण तुम्ही कल्पना करा, तुमच्या सोसायटी भोवती कंपाऊंड वॉल नसताना फक्त एक सुरक्षा रक्षक ठेवला तर त्याच्यावर किती ताण येईल. अगदी तसंच BSF वरही अतिरिक्त जबाबदारी येत आहे. माध्यमात प्रसिद्ध झालेल्या अहवालांनुसार सीमा ओलांडण्याचे प्रयत्न, तस्करी आणि अंमली पदार्थ जप्तीची प्रकरणे या भागात वेळोवेळी समोर येत असतात. कलकत्ता हायकोर्टमध्ये दाखल करण्यात आलेल्या PIL मध्ये नमूद करण्यात आलं आहे की 2023 मध्ये पश्चिम बंगाल सीमेलगत 1547 जणांना घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात पकडण्यात आले. 2024 मध्ये हा आकडा 1694 वर गेला. 2025 मध्ये 31 जुलैपर्यंत 723 जण पकडले गेले होते. हे आकडे पाहिले तर विषयाची गंभीरता सहज लक्षात येते. याच PIL मध्ये अंमली पदार्थ जप्तीची आकडेवारीही देण्यात आली होती. 2023 मध्ये जवळजवळ 5000 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले, तर 2024 मध्ये 3145 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. याचा अर्थ असा नाही की संपूर्ण समस्या फक्त एका राज्यापुरती मर्यादित आहे. पण सीमा भागातील सुरक्षेचा प्रश्न हा राष्ट्रीय सुरक्षेशी थेट संबंधित आहे. 2025 मध्ये माजी उपसेनाप्रमुख लेफ्टनंट जनरल सुब्रत साहा यांनी कलकत्ता हायकोर्टमध्ये PIL दाखल केली. या याचिकेमुळे हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर पुन्हा चर्चेत आला. न्यायालयाने नमूद केले की राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अशा विषयावर विलंब होणे गंभीर बाब आहे. 27 जानेवारी 2026 रोजी न्यायालयाने राज्य सरकारला जमीन हस्तांतर प्रक्रियेला गती देण्याचे आदेश दिले. त्यानंतर एप्रिल 2026 मध्ये न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली, कारण 127 किलोमीटरची जमीन ज्यासाठी केंद्राकडून भरपाई दिली गेली होती त्यापैकी सुमारे 8 किलोमीटर जमीनच BSF कडे सुपूर्द करण्यात आली होती. हा मुद्दा इथेच थांबला नाही. हा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंतही पोहोचला. सेक्शन 6A प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून सीमा फेन्सिंगच्या स्थितीबद्दल माहिती मागवली होती. केंद्राने सादर केलेल्या माहितीत पश्चिम बंगालमधील प्रलंबित काम आणि जमीन अधिग्रहणातील अडथळ्यांचा उल्लेख करण्यात आला होता. आता विचार करा, देशाच्या सर्वोच्च न्यायालयापासून उच्च न्यायालयांपर्यंत हा विषय चर्चेत आहे. म्हणजे हा केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपांचा विषय नाहीये. याच पार्श्वभूमीवर BJPने निवडणुकीत हा मुद्दा जोरदारपणे मांडला. त्यांनी मतदारांना प्रश्न विचारला, 1986 पासून सुरू झालेला प्रकल्प अजून अपूर्ण का आहे? 2019 मध्ये निधी मंजूर झाला तरी काम का झाले नाही? न्यायालयाचे आदेश आल्यानंतर ही प्रक्रिया का रखडली? हे प्रश्न सामान्य मतदारांना समजण्यासारखे होते. कारण प्रत्येकाला आपल्या घराची सुरक्षा महत्वाची वाटते.
तुम्ही घराचे मुख्य दार उघडे ठेवून निर्धास्त झोपू शकता का? बहुधा नाही. मग देशाच्या सीमेसाठी मजबूत व्यवस्था अशी अपेक्षा सामान्य नागरिक का नाही करणार? ममता बॅनर्जी यांनी या प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले. त्यांनी स्थानिक शेतकरी, जमीन मालक, नदीकाठची भौगोलिक गुंतागुंत आणि प्रशासकीय अडचणी यांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांचाही मुद्दा असा होता की विकास काम करताना स्थानिक नागरिकांच्या हिताचाही विचार झाला पाहिजे. मात्र बीजेपीने या विलंबाला थेट राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनवला. राजकारणात अनेकदा असेच होते की एखादा तांत्रिक विषय भावनिक मुद्दा बनतो आणि इथेही तेच झालं. सीमा फेन्सिंग हा फक्त इंजिनिअरिंग प्रोजेक्ट राहिला नाही, तो देश सुरक्षित आहे का या भावनिक प्रश्नाशी जोडला गेला. याचा निवडणुकीवर परिणाम झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली. आता बीजेपीनं आश्वासन दिलं आहे की सत्तेत आल्यानंतर उर्वरित काम 2 ते 3 वर्षात पूर्ण केले जाईल. हे काम प्रत्यक्षात किती वेगाने होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल. कारण सीमा फेन्सिंग ही केवळ तारेची कुंपणे उभारण्याची गोष्ट नाही, तर त्यात जमीन अधिग्रहण, भरपाई, स्थानिक प्रशासन, तांत्रिक काम, नदी भागातील संरचना आणि सततचा समन्वय यांचा समावेश असतो. तरीही जर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय झाला तर हा प्रकल्प वेगाने पूर्ण होऊ शकतो. जर हे काम पूर्ण झाले तर काय बदल होऊ शकतात बरं? BSF ला देखरेख करणं अधिक सोपं होईल. बेकायदेशीर हालचालींवर नियंत्रण ठेवणं अधिक प्रभावी होईल. तस्करी रोखण्यास मदत होईल. सीमा भागातील नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना वाढेल. अर्थात फेन्सिंग म्हणजे सर्व समस्या एका दिवसात सुटतील असेही नाही. पण देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्वाचा मुद्दा नक्कीच आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणातून एक मोठा धडा मिळतो. देशाच्या सिक्युरिटीशी संबंधित विषयांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांनी राजकारणापेक्षा समन्वयाला प्राधान्य दिले पाहिजे. कारण सीमा सुरक्षित असेल तरच देशातील सामान्य नागरिक सुरक्षित वाटतो. आता पाहायचे हे आहे की 1986 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प अखेर पूर्णत्वाला जातो का? 420 किलोमीटरचा भाग फेन्सिंग मध्ये कव्हर होतो का? आणि निवडणुकीत दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरतात का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? ममता बॅनर्जींच्या पराभवामागे हा मुद्दा निर्णायक ठरला होता का? बीजेपी आपले आश्वासन पूर्ण करेल का? आणि भारत बांगलादेश सीमेला पूर्ण सुरक्षा कवच मिळेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सखोल डेटा आधारित आणि सोप्या विश्लेषणासाठी डिजिटल चावडीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्वाच्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.